पण मी तुम्हाला आहे ना ब्लॉक करतेय. मी माझ्याकडे काही ऑप्शन नाहीये. विराज त्या दिवशी घरी आला होता ना, मी परवाचा व्हिडिओ टाकला होता की विराजला अचानकच तब्येत बरी नाही, विराज घरी आलाय. तर मी तुम्हाला विराजला काय झालं होतं, कारण की त्या दिवशी तो घरी आला ना, मी मुद्दामून त्यांचं नाव सांगायचा निर्णय घेतला, कारण की मी त्यांना ब्लॉक करणार आहे, मला नकोय. तर प्लीज नका बघू. तुमच्या जे प्रश्न आहे ना त्याची सगळी उत्तर मी देते आता या व्हिडिओमध्ये, सगळी उत्तर तुमचे प्रश्न. कुठे आहे माझा नवरा तेही सांगते मी तुम्हाला. इकडे लाडू झाली आहे रेडी, हे बघा. आणि खूप सुंदर रेडी ओढणी लावते पाठीमागून. थांब, अशी ओढणी लावते. थांब, लाल बांगडे सापडले बघा. थांब बाळा, बांगडे घाल. इकडे लाडूची आंघोळ झाली आहे. अगं थांब, मला बोलू दे पहिले. तर लाडूची आंघोळ झाली आहे आणि ऐकलं, सगळ्यांनी ऐकलं. 2 मिनिट थांब की जरा. थांब ना, मला बोलू दे की जरा. थांब ते 2 मिनिटं. ते कपडे काढू नको अंगावरचे. थांब 2 मिनिटं. तर आहे ना, लाडूचे आज केस नाही वॉश केले. जाऊ दे, मला बोलून देते, जाऊ दे. हिचंच ऐकून घ्या. जाऊ दे. आणि आता ना मी लाडूला हा लेहंगा घालतीये, हे बघा. आणि ते मी तिला आणि तुम्हाला दाखवते लाडू कशी तयार झाली. थोडा वेळ आराम करतेय, नंतर तिला मी तयार करते. त्याच्या आधी ना मी आंघोळ करून घेते. माझी अजून आंघोळ नाही झालेली, म्हणून मी कॅमेऱ्यासमोर येत नाहीये. मी पहिले आंघोळ करून घेते. शुभ सकाळ, कसे आहात तुम्ही? जय महाराष्ट्र. आणि मी कशी दिसतीये हे बघा. माझ्याकडे ना व्हाईट ड्रेस हाच होता, त्याच्यामुळे मी हाच ड्रेस घातलाय. हे बघा, याच्यामध्ये पिंक फुलं वगैरे आहे. पूर्ण व्हाईट नाहीये माझ्याकडे ड्रेस. म्हटलं हा पण छान दिसतोय ना, मला सांगा तर कमेंट करून कसा दिसतोय. तर कारण इथं कोणीच नाही सांगायला मी कशी दिसते. तुम्ही मला कमेंट करा, मग मी वाचणार. वा, तुम्ही म्हटले छान दिसते तर मग मी छानच दिसत असेल. मी ना लाडूला तयार करतेय, पण तिला इतकी झोप आली आहे, हे बघा. ती सारखी झोपू करतीये. आणि तिला मी म्हटलं बाळा हा घागरा घाल, चल तू खाली. लय मज्जा आहे आता खाली. आमच्या सोसायटीमध्ये ना 15 ऑगस्ट 26 जानेवारीला मज्जा असती. तर डान्स वगैरे होणार आहे ना मुलांचे. आणि त्या दिवशी आम्ही जो डान्स बसवला होता ना माझ्या मैत्रिणीने, त्या मुलांचा पण तुम्हाला मी डान्स दाखवल, ठीक आहे. तर व्हिडिओ पूर्ण बघा. तुम्ही ना माझे ना व्हिडिओ पूर्ण बघत नाही, मला माहिती पडतं. माझा तो ॲरो असतो ना, ॲरो असं वरती गेला का, ग्रीन झाला का, मग समजा तुम्ही माझे पूर्ण व्हिडिओ वॉच करता. आणि ना 2 दिवस व्हिडिओ टाकले ना, मग तो ॲरो असा खाली आहे. मग मला असं वाटतंय ना तुम्ही माझे व्हिडिओ पूर्ण बघत नाही, मला असं वाटतंय मला. तर आता काय माहिती, आता हा व्हिडिओ मी ह्या व्हिडिओसाठी फार मेहनत घेते बघा. सकाळी उठले, रेडी झाले, परत लाडूला तयार करायचं, सगळं आवरायचं, घरातलं बघायचं, बाहेरचं बघायचं, सगळं करायचं. मग एवढं करून पण ते मोबाईलमध्ये व्हिडिओ पकडायचा, असं कॅमेऱ्यामध्ये हात किती दुखत तुम्हाला माहिती आहे का माझा. बघा हा हात आहे ना, हा हात दुखतो. आणि मी काय ते स्टँड बिन वापरत नाही, मला नाही जमत ते स्टँड वापरायला. ते गडगुडी त्याला स्टँडला मोबाईल लावा, गुडगुडी काढा, मला नाही जमत. मी डायरेक्ट मोबाईल हातात धरते आणि व्हिडिओ बनवते. काही लोक नाही का असे एकदम स्टँड बीड वापरते, भारी भारी स्टँड, मला नाही जमत ते. आपलं जे आहे ते आहे, रिअल आहे, रिअल सगळ्या गोष्टी. तर माझ्याकडे एक स्टँड आहे बरं का. मी जेव्हा लाईव्हला येते ना, लाईव्हला तो स्टँड वापरते मी, तुम्हाला दाखवते. तो स्टँड पूर्ण तुटका मुटका स्टँड आहे, घडत असं पडतो, घडत असा पडतो. जाऊ दे, चाललंय काम, त्यावर चाललंय, तुम्हाला दाखवते. नाही पाय तुटलेले हे बघा, तुम्हाला खोटं वाटत असेल. हे बघा, हे बघा, हे तुटलेलं आहे. हे बघितलं का, हे बघितलं, हे बघा, हे बघा. हे पण मार्गाड पण तुटेल आहे बघा. हे बघा, दिसलं का, दिसलं ना. मी काही खोटं बोलत नाही. मी त्याला उशा लावते आणि जवळ चालेल तेव्हा चालेल. मी फक्त लाईव्हला वापरते, कारण की मी लाईव्हला काही जास्त येत नाही. मला लाईव्हला यायला आवडत नाही. मला ते कोणी पण काही पण खराब कमेंट करतं ना, त्याच्यामुळे मी लाईव्हला फार कमी येते. शक्यतो मी नाही प्रयत्न करते की लाईव्हला नाही यायचा. आणि तुम्ही सगळे बोलले तर मी एक टायमिंग फिक्स करेन आणि येत जाईन लाईव्हला तुमच्याशी गप्पा मारायला, ठीक आहे ना. पण कोण माझी लाईव्हला मी असते ना, माझे घरची लोक बघतात, सगळे बघतात, तर ते चांगलं नाही वाटत ना. आणि कुणाला काय, कुणी काही कमेंट करतं उठसूट. तर चला मी लाडूला तयार करते, पूर्ण बघा तुम्ही व्हिडिओ. लाडूला मी दुल्हन बनवणार, दुल्हन. मी त्या दिवशी बोलले ना, ये मेरा इंडिया, आय लव माय इंडिया. पाय टाक. चला आपण लाडूला तयार करूया मस्तपैकी. आपण तुझे केस बांधूया छानपैकी. हां, थांब 1 मिनिट. मग गजरा पण लावायचा आहे ना लाडूला, गजरा पण लावायचा आहे, बिंदी पण लावायची आहे. चल 2 मिनिट थांब,
थांब पिना लावू दे मला. तर हे बघा लाडू तयार होती. हा व्हिडिओ पूर्ण बघा, फार छान दिसती लाडू. हां इकडे एक लावायची पिन. या सगळ्या लाडूच्या बांगड्या आहे. आता यातले ह्या काढून काढून लाल बांगडे घालते मी तिला. झाली आहे लाडू रेडी. दाखवते तुम्हाला. बांगडे घालायचे राहिले आहे फक्त. थांब बाळा. लाल बांगडे सापडले आहे बघा. थांब बाळा बांगडे घाल. ओढणी लावते पाठीमागून. थांब अशी ओढणी लावते. थांब. तर अशी ओढणी लावते ना. मला एक रील बनवायची आहे लाडूची, त्याच्यामुळे अशी ओढणी लावते थोडा वेळ. ही लाडू झाली आहे रेडी. आता बघा. थांब दाखवते. बघा 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 बघा. मी लाडूचे तर खूप छान छान रील बनवले बरं का. बघा आता उद्या अपलोड करेल मी. हां चल. तर मी बाहेर 2-3 डान्सवरती खूप छान डान्स करते ना, तर रील बनवते मी लाडूच्या. बघा कशी दिसते लाडू. अच्छी लग रही हो. बोल सर्वांनी कमेंट करा मी कशी दिसते. चला. हसती पण हसती पण. मी तिला असं केलं ना हसती पण. ती म्हणती हसती पण. हा हसती पण मी. अगं बाई माझे बच्चा. हे बघा छान दिसते ना माझी लाडू. आणि चला एक स्क्रीनशॉट घ्या. एक स्क्रीनशॉट घ्या माझ्या लेकीचा. आता आहे ना फ्लॅग होस्टिंग आहे खाली आणि जायचं आहे मला. ही फार थकली आहे. हिला ना मी नाही घेऊन जाणार, कारण की तिला सकाळी सकाळी झोपेतनं उठवली आहे. तर तिला मी झोपी लावते मग मी जाते. आता वाजले 8:30 वाजले. आता गोड बनवायला पाहिजे का नाही, तर मग म्हटलं आज आहे ना, आज आपण आहे ना हे बनवू. रवा आहे, थोडासा शिरा बनवते मी. चला माझी बाई ठेवली इकडे. इकडे डाळ. बघा झाला आहे माझा रवा भाजून. आणि हे दूध आहे आणि याच्यामध्ये मी टाकली आहे वेलची पावडर. मी खूप थोडासा बनवला आहे, कारण की ना साहिल खात नाही, मी एकटीच आहे, मग उगाच वेस्ट होईल म्हणून एकदम अगदी. तर हे बघा झाला आहे माझा शिरा. मी हा पूर्ण एका वाटीमध्ये काढला आहे. मी असंच गणपती समोर ठेवणार आहे आणि असंच नंतर मी तो खाईल. कारण की ना वेगळं काढून ठेवलं ना आपण वाटीमध्ये, मग तो वाळतो, मग तो फेकला जातो. तसं नाही करत मी. मी डायरेक्ट पूर्ण आहे ना देवाजवळ समोर ठेवते आणि नंतर मी स्वतः खाते. नाही तर मला लाडूला खाऊ घालते. साहिलला तर लाडू झोपली परत. तिला झोपवलं मी निघाले. आता 9 वाजले सकाळी. लवकरच चला. सगळे आलेले आहे. आवाज येतोय खाली. लाडूला मस्त तयार वगैरे केली, पण ती काही ना हेच करायला तयार नाही, उठायलाच तयार नाही. त्याच्यामुळे म्हटलं झोप जाऊ दे. सुरू पण झाले. सहायता करून एक लाइन में आओ सभी. यहाँ एक लाइन में. आता वाजले आहे 12 आणि मी निघाले आहे घरी. अभी भी चल रहा है वहाँ पे. पर्यंत फंक्शन चालेल. तर आता मी लिफ्ट मध्ये आहे. आमची लिफ्ट पहा किती मोठी आहे बघा. तर चला आता मग मी चालली आहे खाली. वरती गेली होती मैत्रिणीला सोडवायला माझ्या. मग ती 10th फ्लोअरला राहते ना माझी फ्रेंड. तिला सोडलं मग मी खाली आले. तिने मला जबरदस्ती घेऊन गेली वरती. तर हे बघा माझे पार्सल येऊन पडले आहे 2. मी टी शर्ट ऑर्डर केले. मला ना टी शर्टच नव्हते. फार जुने झाले माझे टी शर्ट, म्हणून हे डेली यूजला ऑर्डर केले ते. मी दाखवते तुम्हाला ओपन करून नंतर. बघा मी घरी आले तरी पण लाडू झोपली आहे अजून पण. दाखवते हा थांबा. हे बघा बघितलं का. तर तुम्हाला ना ओपन करून दाखवते मी डेली यूज. तर हे बघा किती लॉंग आहे.
आणि इथे पॉकेट पण आहे आणि बघा है ना, कलर पण किती छान आहे आणि आतमध्ये पण कपडा लावलेला आहे त्याच्यामुळे ना कलर वेगळा आहे बघा, आतलं छान वाटतं. हा हे बघा कलर बघा कसा आहे, हा एक कलर आहे, हा पण छान आहे. ओपन करून दाखवते. तर हे बघा, हा इथे पण पॉकेट आहे. तर हे बघा कसं दिसतंय. तुम्हाला जर आवडला असेल आणि कोणाला जर घ्यायचं असेल तर मला कमेंट करा, मी लिंक पाठवल टी शर्टची. खूप छान आहे, बिंदास घ्या. किती 300 रुपयाचं आहे. हां 300. आणि आणखीन एक ताई आहे, त्यांनी मला फार वेळा कमेंट केली आहे की ताई माझं चॅनल चेक करा. तर हो ताई, त्यांचं नाव सांगते मी. त्यांचं नाव आहे दीपिका पाटील. मी तुमचं चॅनल चेक केलं. तुम्ही आता जस्ट एक टाकला आहे व्हिडिओ, जिवलग मित्राचा असं टाकला आहे ना, जिवलग मित्राची कहाणी असं टाकलं आहे व्हिडिओ. तर मी बघितलं आणि तुम्ही छान व्हिडिओ बनवताय, खूप छान आहे व्हिडिओ. तुम्ही पाठीमागून आवाज देताय, म्युझिक लावलंय आणि गोष्ट सांगताय तुम्ही. तर तुमची व्हिडिओ छान आहे. फक्त तुम्ही जो बॅकग्राऊंड म्युझिक लावला आहे ना तो कमी ठेवा एकदम, जेणेकरून तुम्ही काय बोलताय ना कहाणीमध्ये ते समोरच्यांना माहिती पडेल. तर तो आवाज फक्त म्युझिकचा कमी ठेवा. बाकी तुमची व्हिडिओ छान आहे, तुमचे थंबनेल पण मस्त आहे आणि हळूहळू होईल, यश येईल, घाबरू नका. होतं यश यायला कधी पण आहे ना, म्हणतो ना आपण कष्ट केल्या मेहनतीचं फळ भेटेल तुम्हाला पण फळ. पण थोडंसं तेवढं लक्ष द्या. बाकी तुमचं चॅनल छान आहे. तर चला मग, आता संध्याकाळचे 8 वाजले आहे आणि मी साहिलला म्हटलं तू जरा लावडला खाली फिरून आण. तर साहिल गेला आहे तिला फिरवायला आणि म्हटलं थोडंसं 2 शब्द मला तुमच्यासोबत सर्वांसंग बोलायचं होतं मला. कारण की एक ताई आहेत, त्यांनी मला फार डिमोटिवेट करण्याचा प्रयत्न करत आहे मला. म्हणजे मला 100 कमेंट येतात ना, त्याच्यामधून एकच अशी कमेंट येते ना की ती मला ना हादरून टाकते. मला इतकं वाईट वाटतं त्या गोष्टीचं की असं कसं त्या मला बोलू शकतात. तर त्यांचं असं म्हणणं आहे की तुला हा पण सोडून द्यायचा का आता, ना तर तुला पुण्यालाच कशाला जायचं राहिलात, मग तू पुण्यालाच का ती राहिला आणि काय पुणे करती आणि अजून अशा संग का राहत नाही, तो कुठे तो दाखव, त्याला काय व्हिडिओमध्ये आणत नाही. परत असं बरंच काय ते त्यांची प्रश्न आहे मला आणि मी त्यांना आहे ना, मी सगळे उत्तरं देणार आहे. मी त्यांच्या सगळ्या प्रश्नांची उत्तर मी त्यांना देणार आहे. आणि हां, अजून त्या मला काय बोलल्या की मग काय झालं, त्यांना वारस पाहिजे, प्रत्येकाची इच्छा असती ती तू करायला पाहिजे असं ते मला बोलत आहे. आणि त्या ताईंना मी हे सांगणार आहे, मी त्यांना अजून पण ताईच बोलते, मी त्यांना हे सांगणार आहे की प्रश्न तो नाही आहे. प्रश्न असा आहे की आता आहे ना, तुम्हाला सगळ्यांना माहिती माझ्या कमरेचा पार्ट नाही इतका तो निर्जीव झालेला आहे ना की त्याच्यामुळे मी दुसरी गोष्ट करू शकत नाही. आणि चांगला जरी असला असतं ना तरी केलं नसतं. तुम्हाला हेच सांगते मी आता तुम्हाला, का नसतं केलं की ज्यांना माझी कदर नाही आहे, समोरच्या व्यक्तीला माझी कदर नाही आहे, तो माणूस आहे चांगला, देव माणूस येतो. पण ज्यांना गरज आहे मुलाची, त्यांना माझी कदरच नाही आहे ना. माझी सोडा माझ्या मुलीची नाही आहे, तर ह्याच पोरीची कदर नाही. कुठे आहे माझा नवरा, तर तुम्हाला मी त्या माझ्या एका व्हिडिओमध्ये मी सांगितलं आहे की सध्या ते त्यांच्या आईकडे गेलेले आहेत. आमचे पर्सनल प्रश्न आहेत, ते सध्या आईकडे गेलेले आहेत. आता मी एवढं काय तुम्हाला खोलून सांगत बसू काही गोष्टी. आयडीवरनं मी तुम्हाला ब्लॉक मारतीये, तर मला नको आहे. कारण की तुम्ही मला असं कमेंट करताय ना की तुझा नवरा सांगतो तुला राहायचंच नाही का आणि त्याला पण सोडायचं का. अरे सोडायचं असं तर 5 वर्ष संसार केला असता का. आता 5 वर्ष झाले मी इथे संसार करते ना, इथे राहते ना, माझा अख्खा दुनियादारी सोडून इथं राहते ना जवळ. मी तशी मुलगी नाही आहे ताई, आम्ही चांगल्या खानदानातल्या मुली आहे, चांगल्या मुली आहे आम्ही तशा पोरी नाही आहे. माझं हे चॅनल फार वेगळं आहे आणि मी फार वेगळी मुलगी आहे. मी निभवणारी मुलगी आहे. पण मला समोरचे व्यक्ती तसे भेटत नाही. मला सगळे माझ्या ज्या ताई आहे ह्या ज्या मला फालतू बोलतात आहे मला, तर त्या मला नाही वाटत त्या कुणी माझ्या सबस्क्रायबरमधून म्हणजे माझ्या अननोन कोणी व्यक्ती आहे. मला असं वाटतं की त्या माझ्याच कोणी दुश्मन आहे आणि माझ्याच कोणी नातेवाईकांमध्ये भरपूर दुश्मन असतात. कुणाला दुश्मन नाही आहे या जमान्यामध्ये, सगळ्यांना दुश्मन आहेत, पण ते काय दाखवत नाही. तर माझ्याच नातेवाईकांमधलं कोणतरी असणार आहे आणि मला अशा कमेंट करतात ते. तर तुम्ही जे कोणी असेल ना, ठीक आहे ना, ते तुम्ही मला कमेंट करता ना एवढं फालतू, तर तुमच्या कमेंटने ना मला काही फरक पडणार नाहीये. आणि दुसरी गोष्ट, तुम्हाला असं वाटतं काय मी चॅनल बंद करल, हिला आपण आता असं कमेंट करू, तसं असं वाटत असेल ना, तर हा नको विचार करू. ठीक आहे, चॅनल मी चालवणार जोपर्यंत चालतंय, जोपर्यंत होतंय माझ्याकडनं तोपर्यंत मी करणार. माझ्या मागं तू जरी एक खराब असली ना तर 100 लोक चांगले उभे माझ्या मागं, हो की नाही. त्याच्यामुळे ना
तर थोडंसं विराजबद्दल पण बोलते. तुम्हाला मी बोलले होते ना की परवा विराज घरी आला आहे, त्याला बरं नाही आहे. तर तो घरी आला होता, पण ॲक्च्युली काय झालं ना, त्याला ना रविवार होता, त्या दिवशी रविवार होता आणि त्याला लगेच संध्याकाळी इथं हॉस्टेलला गेला. तो बोलला की मला सुट्टी नाही आहे आणि माझे एक्झाम चालू आहे, म्हणून तो हॉस्पिटलला गेला, गोळ्या घेतल्या आणि परत नाही, काय नाही, सर्दी झाली, ताप येत असन. पण तो बोला की नाही मम्मी माझी एक्झाम चालू आहे, मी जातो बोलला. मग गेला तो, संध्याकाळी लगेच गेला. मग आता 2-3 दिवस झाले फोन नाही आला. आता बघू काय होतं काय नाही, करलच तो मला फोन. चला मग, तर आजचा व्हिडिओ मी इथे स्टॉप करते. व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि धपाधप शेअर करा. धपाधप तुम्ही शेअर केलेला आहे, माझा व्हिडिओ तुम्ही केलेला आहे सर्वांनी शेअर. कसं तर आता जस्ट म्हणजे 10,000 झाले सबस्क्रायबर आणि आता म्हणजे 11,000 झाले आहेत. 3-4 दिवसामध्येच 11,000 झाले आहे. आणि तुम्हाला हेही सांगते की रोजचे ना मला आहे ना जवळजवळ 100 लोक सबस्क्राईब करतात मला, रोजचे 100 लोक तरी करतात मला. असं भारी वाटतं ना. म्हणजे प्रत्येक वेळेस मी YT स्टुडिओ जेव्हा ओपन करते ना, जसे सबस्क्रायबर माझे वाढलेलेच असतात त्यावेळेस. तर मग त्याच्यामुळे कळतं, मी अंदाज घेते की जवळजवळ मला 100 लोक रोजची सबस्क्राईब करत आहे. कारण की माझे चॅनल म्हणजे त्यांना आवडत असणार आहे, मी आवडत असणार आहे आणि माझे व्हिडिओ पण आवडत असणार त्यांना. त्याच्यामुळे मला छानपैकी सपोर्ट भेटतोय. तर फक्त मला सर्वांना ज्यांचे पण चॅनल आहे ना, नवीन चॅनल असो किंवा ज्यांचे चॅनल चालत नसेल, त्यांना मला एवढं सांगायचं आहे की तुम्ही जे काही आहे ते रिअल ठेवा, रिअल. फक्त कुणाची कॉफी करू नका, कॉफी व्हिडिओ बनवून ते आपल्या चॅनलवर टाकू नका. रिअल व्हिडिओ बनवा. रिअल बघा, मी कॅमेरा पकडला आणि मी रिअल बनवते, त्याच्यामुळे व्हिडिओ चालतात, हे लक्षात ठेवा कधी पण. तर चला मग, आज मी तुम्हाला बोर केलं नसेल आणि तुम्हाला मनापासून व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. बोर केला असेल तर नका करू लाईक. चला मग, बाय, गुड नाईट. चला मग, बाय बाय.